वंचित आघाडीकडून समसमान म्हणजे प्रत्येकी 12 जागांची मागणी करण्यात आलेली होती। महाविकास आघाडीमधले जितके पक्ष आहेत त्या सगळ्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी समसमान जागांचं वाटप करावं असं वंचित म्हणत होतं। मात्र ठाकरेंनी हा फॉर्म्युला अमान्य केलेला दिसतोय। ठाकरेंना हा फॉर्म्युला मान्य नाही अशी माहिती आता समोर येते आहे। तर ठाकरेंनी एक वेगळा दावा सुद्धा केलेला आहे। लोकसभेसाठी 23 जागांवरती ठाकरेंनी दावा केल्याची आताची ही माहिती समोर येते। त्यामुळे काँग्रेसची सुद्धा बैठक होते। ही बैठक सुद्धा महत्त्वाची असणार आहे। वंचित बद्दल नेमका काय निकाल येतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय अधिकची माहिती आहे? यामुळे आपण पाहिलेले आहे की जसं जसं आता लोकसभा निवडणुकांचा वेळ जवळ येतोय तशी तशी आता जागा वाटप याबाबत कधी निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण त्याबाबतच आता सर्व घटक पक्ष म्हणजे मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यामध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला अजूनही निश्चित नाही होत आहे। एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितसाठी 12 जागांची म्हणजे 48 जागा आहेत लोकसभेच्या, त्यापैकी 4 जर पक्ष लढत आहेत तर 12-12 जागेवर प्रत्येकाने लढावं अशी मागणी केली होती आणि त्याबाबतचं त्यांनी पत्रही उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्याची माहिती समोर आलेली होती। मात्र आता ही जी आहे समसमान जागा वाटपाच्या हाच फॉर्म्युला जो शिवसेना आहे उद्धव ठाकरे गट त्यांनाच मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे समोर येतोय। कारण शिवसेनेने अगोदरच जवळपास 2 ते 3 दिवसापूर्वीच जी मागणी केलेली होती ती की शिवसेना ही राज्यातल्या 23 जागांवर लढणार असं त्यांनी जाहीर केलेलं होतं। संजय राऊत तसं म्हणाले होते। मात्र त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला खरंच मान्य होणार का हा प्रश्न आहे। एकीकडे 48 जागा आहेत, 48 जागांमध्ये काँग्रेसही आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेनाही आहे। वंचितची अजून एंट्री झालेली नाही आहे। वंचितला किती द्यायचं कसं द्यायचं ते अजून ठरलेलं नाही आहे। त्यापूर्वीचा हा फॉर्म्युला शिवसेनेनेच अमान्य केलेला आहे। त्यामुळे वंचितच्या फॉर्म्युल्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। एकूणच पाहता काँग्रेसचेही काही छोटे घटक पक्ष आहेत। काँग्रेसला आपल्या त्या छोट्या घटक पक्षांनाही सोबत ठेवावं लागेल आणि त्यांनाही काही जागा वाटप करावे लागतील। त्यामुळे आज जो दिल्लीत बैठक आहे त्यानंतर आणखी काही दिवसांनी हा फॉर्म्युला ठरतो का, किती जागा कोणाला येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या